फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया याचे सदस्य श्रीमती अरुणा विचारे यांना विनंती. नारायण सर आणि विवेक सरांसारखं खूप मोठं आणि छान आणि त्यांनी खूप वातावरण आपलं लाईट केलं आणि मी आता पुन्हा गंभीर ह्याच्याकडे नेणार आहे, कारण की असं एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांसमोर बोलायची तशी पहिलीच वेळ आहे. तर पहिल्यांदा मी माफी मागते की आमच्या ज्या प्रेसिडेंट मॅडम आहेत अवलोकिता माने मॅडम, तर त्या येणार होत्या या प्रोग्रामला, पण घरातल्या थोड्या एक अपरिहार्य कारणामुळे त्या येऊ शकल्या नाही. तर त्यांच्या वतीने मी तुमची आधी माफी मागते की त्या आल्या नाही आणि मला संधी दिली, त्याच्यामुळे मला संधी मिळाली, तर त्याच्याबद्दल धन्यवाद वंचित विकास आणि जाणीव संघटनेचे. तर मी जसं म्हटलं तसं थोडं बोरकडे नेणार आहे, कारण की संस्थेची माहिती सांगायची आहे, पण आमचं संस्थेचं कार्य खूप मोठं आहे. आत्ताच आमच्या संस्थेला 73 वर्ष पूर्ण झाली आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाला आम्हाला 73 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पुण्यामध्ये आम्ही 40 वर्ष काम करतो आहोत. आणि पुण्यामधल्या आमचं जे ऑफिस आहे तर स्क्वेअर थिएटरच्या समोर आमचं हॉस्पिटल आहे. हे 9 बेडेड हॉस्पिटल आहे. जसं नावच आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही फॅमिली प्लॅनिंगसाठी काम करतो आणि त्याच्यासाठीच्या सोयी सुविधा आम्ही आमच्या हॉस्पिटलमार्फत आणि संस्थेमार्फत पूर्ण करत आहोत. तर आमच्याकडे 9 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपण जे फॅमिली प्लॅनिंगच्या रिलेटेडचे जे ऑपरेशन्स असतात ती सगळी करतो. म्हणजे आम्ही 12 आठवड्यापर्यंतचा लीगल गर्भपात आहे तो आमच्या हॉस्पिटलमध्ये होतो. अगदी अत्यल्प दरामध्ये आम्ही तो गर्भपात करतो. आत्ताच MTP ॲक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये 24 आठवड्यापर्यंतची मान्यता मिळाली होती. तर आत्ता आपण मागच्या महिन्यापासून 20 आठवड्यापर्यंतचा जो लीगल गर्भपात आहे तो संस्थेमार्फत आपण सुरू केलेला आहे आणि त्याची एकदम नॉमिनल फीज आपण घेतो. म्हणजे बाहेर जर या गोष्टीला 60-70 हजार लागणार असतील तर आमच्याकडे 20 ते 25 हजार म्हणजे नॉमिनल कॉस्टमध्ये 20 आठवड्यापर्यंतचा जो आपण म्हणतो गर्भपात तो आपण करतो. बेसिकली आपण SRHR या विषयांवरती आम्ही म्हणजे सेक्शुअल हेल्थ रिप्रोडक्टिव्ह राईट्स या विषयांवरती आम्ही काम करतो. त्यामुळे मग पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी आपण हे सगळं काम करतो आहोत. मग त्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमही राबवत असतो. म्हणजे आता समजा आपण असं म्हटलं की 0 ते 60 वर्ष वयोगटातले जे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांसाठी आमचं काम असतं. मग तुम्ही म्हणा 0 म्हणजे काय, तर मग ANC माता म्हणजे आम्ही गरोदर मातेपासून तिला सोयी सुविधा देण्यापासून काम सुरू करतो. त्यामध्ये त्या ANCचं रजिस्ट्रेशन करणं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, म्हणजे बाकीच्या सोयी त्यांनी आमच्याकडे येऊन घ्यायच्या, कारण की हॉस्पिटलला जाणं त्यांना शक्य नसेल तर आमच्याकडे यायचं आणि त्यांनी सोयी सुविधा घ्यायच्या. 9व्या महिन्यापर्यंत मग हॉस्पिटलाइज डिलेव्हरी करायची. मग त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ज्या ANC मातांसाठी असतात. मग त्याची कागदपत्र जी आहेत ती त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्यायची, ती सबमिट करायची असं. त्यानंतर PNC मातांसाठी पण आपण काम करतो. मग त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काढे देण्यापासून ते त्यांना प्रोटीन पावडर देण्यापर्यंत, म्हणजे अशी सगळी जी मेडिकल जी कामं आहेत ती आपल्या संस्थेमार्फत केली जातात. आणि मग 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण असेल त्याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित करतो. पोलिओच्यासाठी सुद्धा आपण काम करतो. दरवर्षी आपले 22 बूथ पुण्यामध्ये लागतात जे पोलिओ निर्मूलनासाठी आपण काम करतो या पद्धतीने. त्यानंतर आपण म्हणतो की पुढे ॲडोलसंट एजमधली जी मुलं आहेत 10 ते साधारण 18पर्यंतची जी एजमधली मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण CSCचं सेशन घेतो, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुॲलिटी एज्युकेशन जे आहे त्याचे सेशन्स आपण घेतो. मग हे सेशन्स आपण स्कूलमध्ये जाऊन घेतो आणि प्लस आपण वस्ती पातळीवरही घेतो. आणि जर आपल्या असं लक्षात आलं की काही मुलं शिक्षणापासून वंचित आहे, म्हणजे ते जाऊ शकत नाही आहे स्कूलमध्ये, तर आपण त्यांना स्कूल इनरोलमेंटसाठी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करतो. नंतरचा जो वयोगट येतो की 18 ते आपण म्हणतो 49 की जो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, मग ह्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपसाठी मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या फॅमिली प्लॅनिंग मार्फत राबवल्या जात आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह देणं, त्याचं नॉलेज
इन्क्रीज करणं, त्यानंतर त्यांना फॅमिली कशी कंप्लीट करायची ह्याच्याबाबतचं गायडन्स देणं. मग फॅमिली कंप्लीट करायची असेल ह्या दरम्यान त्यांना जे पण आपण म्हणतो कॉन्डम्स असतील, ओरल पिल्स असतील, त्या आमच्यामार्फत पुरवल्या जातात. प्लस जेव्हा फॅमिली कंप्लीट करायची असेल मग कोणते लाँग टर्मचे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत ते यूज करायचे. मग आपण कॉपर्टी त्यांना बसवतो. त्यानंतर आपण त्यांचं स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी अशी जी शस्त्रक्रिया आहेत त्या पण आपल्या संस्थेमार्फत केल्या जातात. आत्ता सध्या पुण्यातलं म्हणजे आम्हाला आत्ताच रेकग्निशन मिळालं की PMCमध्ये सुद्धा NSV एवढ्या होत नाही. आम्ही मार्चपासून आत्तापर्यंत जवळजवळ 70+ पुरुष नसबंदी केलेल्या आहेत. आणि आत्ताच PMCनी ते सांगितलं की नसबंदीसाठी डॉक्टरांची कमतरता असताना सुद्धा फॅमिली प्लॅनिंगनी तो एक हे उचलला की जसं बाईसाठी तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करताना फक्त बुके देता किंवा फुलं देता, यापेक्षा पुरुषाने बाईला हे म्हणजे त्यांनी स्वतः नसबंदी केली तर ही मोठी गिफ्ट असेल त्या बाईसाठी. आणि आम्ही तसं प्रमोट करतो आहोत की एका पुरुषाने एका स्त्रीला काय गिफ्ट द्यावं, तर तुम्ही स्वतः नसबंदी करून घ्या की जेणेकरून ती जन्मभर जे ताण सहन करत असते त्या ॲटलिस्ट एक तरी जबाबदारी त्या पुरुषांनी उचलली पाहिजे. त्यामुळे सध्या बिगेस्ट NGO आम्ही आहोत. आणि ह्याचं रेकग्नेशन पूर्ण इंडियामध्ये पण झालं आहे. कारण की सगळ्यात जास्त NSVs ज्या आहेत त्या कोलकात्यामध्ये होतात आणि त्यानंतर आपला नंबर लागतो आहे की आम्ही आता जे 70+ NSV या 4-5 महिन्यात आपण केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही असं करतो की HIV AIDS म्हणजे जे पॉझिटिव्ह जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी पण आमचं काम चालू आहे. आमच्याकडे 100+ फॅमिली आहे की त्यांना आम्ही दर महिन्याला ग्रॉसरी सपोर्ट देतो. म्हणजे आमच्याकडे ते इनरोल झाल्यानंतर त्यांना ग्रॉसरी देणं हे आमचं एक मुख्य काम असलं तरी त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देणं. म्हणजे आम्ही त्यांना मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 18 ते 20 लोकांना मशीन्ससुद्धा प्रोव्हाइड करून दिल्या. आणि त्याच्या नुसतं मशीन देऊन त्यांना काम होत नाही तर त्यांना काम मिळवून देण्यासाठी पण प्रयत्न केला. कोविडमध्ये असतानासुद्धा ती लोकं आमच्यासाठी मग जसं हॉस्पिटल आहे आमचं, मग आम्हाला मास्क शिवून देणं असेल, पडदे शिवून देणं असेल किंवा ॲप्रन आपल्याला लागत होते आम्हाला हॉस्पिटलसाठी, ते आम्ही त्यांच्याकडनं बनवून घेतले. म्हणजे असं नाही आहे की त्यांना फक्त मशीन द्या आणि तुम्ही काम करा. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं त्यांना व्यवसाय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. तर असे 100+ जे HIV पॉझिटिव्ह फॅमिलीज आहेत त्या आपल्याबरोबर काम करत आहेत. मी जसं म्हणाले की फक्त स्त्री आणि पुरुष यांच्याबरोबरच काम करायचं आहे का, तर नाही. आम्ही ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे त्याच्यासाठी सुद्धा काम करतो. आपण त्याला TG म्हणतो आणि MSM लोक म्हणतो, म्हणजे नॉर्मल भाषेत हिजडा जे म्हणतो आपण ते, तर त्या लोकांसाठी सुद्धा आम्ही काम करतो. आम्ही कोविडच्या काळामध्ये ह्या जवळजवळ आम्ही 700च्या वर TGंना ग्रॉसरी सपोर्ट दिला होता. कारण की त्यांना मंगतीला गेल्यावरती रस्त्यावर तर लोकच नव्हती, त्यामुळे कोणी पैसेही देत नव्हते. तर आम्ही त्यांच्या घराच्या इथे जाऊन त्यांना ग्रॉसरी सपोर्ट केला. तर आपल्याकडे आत्ता असे 700+ TG आहेत की जे आपल्याकडे येऊन सर्व्हिसेस घेत आहेत. आमचं जसं हॉस्पिटल आहे मी म्हणाली तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये लेझर थेरपी या TGंसाठी आहे. कारण की त्यांना हेअर रिमूव्ह करावे लागतात सतत, तर ती लेझर थेरपी आमच्या हॉस्पिटलमार्फत दिली जाते आणि ती नॉमिनल कॉस्टमध्ये ती असते. म्हणजे बाहेर हीच लेझर थेरपी 800 किंवा 1000-2000 अशा रुपयाला असते, तर आमच्या इथे 500पासून सुरू होते. आणि ती लेझर थेरपी त्या TGंसाठी स्पेशली असते. आणि आम्ही आत्ता जे हॉस्पिटलचं इन्व्हायरमेंट आहे तसं TG फ्रेंडली पण करतो आहे. कारण की त्यांना कुठेतरी सेवा देणं हे पण गरजेचं आहे. कारण की नॉर्मल एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना लगेच म्हणजे घेतलं पण जात नाही. तर आमच्याकडे त्या सोयी सुविधा दिल्या पाहिजे यासाठी आम्ही काम करतो. तसंच आमच्याकडे 4 सॅटेलाईट क्लिनिक आहेत. म्हणजे वस्ती पातळीवर सुद्धा काम झालं पाहिजे म्हणून आम्ही अप्पर विभागामध्ये 3 आणि मार्केट यार्डमध्ये 1 असं आम्ही सॅटेलाईट क्लिनिक उभारलं आहे, जिथे डॉक्टर, सिस्टर, नर्स असे असतात आणि त्या भागातले सगळे नागरिक तिथे जाऊन सोयी सुविधा घेऊ शकतात. आमच्याकडे 3 मोबाईल क्लिनिक व्हॅन आहे. म्हणजे जी मोठी एक बससारखी असते त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात आणि ती जाऊन एखाद्या स्लम एरियामध्ये उभी राहते आणि मग तिथून आपण त्यांना सोयी सुविधा देतो. तर अशा प्रकारचे आमच्याकडे 3 अत्याधुनिक मोबाईल क्लिनिक व्हॅन आहेत आणि ज्या पूर्ण पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत असतात. तसंच आपण आत्ता जे म्हणालो की
सर्व्हिसेस पुरुष नसबंदी, स्त्री नसबंदी किंवा गायनेकोलॉजिकल ज्या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स असतात किंवा RTI-STI रिलेटेडचे प्रॉब्लेम असतात, हे आम्ही सॉल्व्ह करतो. जसं फॅमिली प्लॅनिंग आहे म्हणून आम्ही फक्त त्या म्हणजे बाईला फॅमिली प्लॅनिंगचंच माहिती देतो असं नाही आहे, तर आम्ही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटही करतो. कारण की तो स्वतः एक बाईचा अधिकार आहे की तिला मूल झालं पाहिजे, तर आम्ही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटही करतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे 50% to 60% आमच्याकडे इन्फर्टिलिटीच्या केस ज्या टर्न झालेल्या आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी त्यांना राहिलेली आहे, असे आमच्याकडे अशा केसेससुद्धा आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की गर्भपात जो आहे तो 20 आठवड्यापर्यंतचा आपल्या इथे सुरू झालेला आहे. तर अगदी पुण्यातल्या कुठल्याही भागामधून तुम्ही पेशंट म्हणजे क्लायंट आमच्यापर्यंत पोचवू शकतात आणि त्यांना चांगली सोय सुविधा दिली पाहिजे याचा प्रयत्न करूच. आम्हाला नेहमी असा प्रश्न विचारतो की हे सगळं सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये असताना तुमच्याकडे पेड म्हणून आम्ही का आलो पाहिजे असं. पण एक हा फरक असतो की सरकारीमध्ये गेल्यावरची जी उदासीनता असेल किंवा तिकडचा जो तुम्हाला भेटणारा ॲटमॉस्फिअर असेल, त्यापेक्षा मी प्रायव्हेट म्हणून एक जे ॲटमॉस्फिअर देते आणि एक छान प्रकारचं तिथला वातावरण देते, ते माझ्या FPIला जास्त आहे. त्यामुळे मग मी असा प्रमोट करते की हे FPIमध्ये तुम्ही अशा केसेस पाठवा. मी जसं म्हणाले की अवेअरनेस प्रोग्रामवर आम्ही जास्त भर देतो. तर यामध्ये अवेअरनेस जो असेल तो प्रत्येक पातळीवरचा, म्हणजे एखादा मार्कर डे आता पुढच्या महिन्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग वीक आहे, तर मग महिलेला त्याच्याबद्दलची माहिती सांगणं, मग त्यासाठीचे प्रोग्राम अरेंज करणं, मग अशी पूर्ण पुण्यामध्ये आमची तसे प्रोग्राम्स चालू असतात. सो थँक्यू सो मच. माझ्या संस्थेची माहिती मी इथे दिलेली आहे आणि मी व्यासपीठाचे आणि संस्थेचे आभार मानते की मला इथे बोलायची संधी दिली. आणि नक्कीच जर काही प्रश्न असतील किंवा काय, तर मी आहे इथे, तर मला नंतर विचारलेत तरी चालतील. पण नसबंदी आणि ही कामं जी करतात त्याच्यामध्ये येणारे लोक हे शहरातले जास्त असतात किंवा खेड्यातून जास्त असतात. जागरूकता या बाबतीतली कुठे जास्त आहे कुठे कमी आहे ह्याचं तुम्हाला कधी काही जाणवलं का? नाही, हे छान ताईंनी विचारलं की कुठून जास्त येतात. म्हणजे आम्हाला असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही एखाद्या आम्ही काय सध्या करतो की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जातो आणि तिथे लेक्चर्स देतो आणि तिथे आम्ही त्या लोकांना आवाहन करतो की NSV करून घ्या. आणि आमच्याकडे आत्ता सध्या एक प्रोजेक्ट आलेला आहे की स्वतः त्या कंपनीचे जे ओनर आहेत, तर त्यांनी तो आम्हाला प्रोजेक्ट दिला. त्यांनी त्यांच्या कंपनीच्या लोकांसाठी सांगितलं की तुम्ही नसबंदी केली तर 10,000 रुपये देतो. तरी त्या कंपनीमधून अजूनपर्यंत कोणी आलं नाही. पण आम्ही जेव्हा स्लम एरियामध्ये जातो आणि तिथे लेक्चर्स घेतो, तिथे आमचे अवेअरनेस होतात, तर स्लम एरियामधून येणारा माणूस जास्त आहे. म्हणजे अवेअरनेस आणि शिक्षण ह्याचा त्याच्याशी काही हे पडत नाही की जिथे ज्याला वाटतंय की हा मला माझ्या बायकोसाठी करायचं आहे, तो माणूस येतो. आणि मध्यमवर्गीय आणि हे येतच नाही. आणि उलट दुसरं असं की ग्रामीण भागामध्ये जे लेक्चर घ्यायला गेलो ना, ते लोक जास्त येतात. म्हणजे ते टर्न व्हायला जास्त मदत होतात, रॅदर दॅन आपण शिकलेले असतो की आपण आपल्या नवऱ्यालाही कन्व्हिन्स करू शकत नाही की तू NSV कर. अशी पण आमच्याकडे हे आहेत, असे काही स्टाफ आहेत. सो हाच आहे की आम्हाला स्लम एरियातून जास्त रिस्पॉन्स भेटतो. ओके, थँक्यू. हा विषय त्यांनी ज्या पद्धतीने सांगितला तो खूप कमी वेळामध्ये खूप गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थही मला माहीत नाही इथे किती जणांना कळाला आहे, बट एक नक्की आहे की तो विषय खूप मोठा आहे आणि समजून घेण्याची इथे जेवढे कोणी आहेत प्रत्येकाला ती गरज आहे की तो विषय समजून घ्या. आणि आत्ता त्यांनी सांगितलं तसं ते E-स्क्वेअर जे आहे, E-स्क्वेअरच्या अपोजिट साईडला जे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपाच्या कनेक्टेडच एक बिल्डिंग आहे, तिथे त्यांचं ऑफिस आहे. आणि वंचित विकासही खूप वर्षांपासून त्या संस्थेशी कनेक्टेड आहे. आणि मी स्वतः अवलोकिता माने यांच्याशी खूप छान कनेक्ट आहे. सो खूप खूप धन्यवाद ताई. खूप तळमळलेली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही सांगितली.